ठीक आहे. सो वी आर डुईंग 2.34. वितर्क हिंसादय उपकारिता मोदिता लोभ क्रोध मोह पूर्वका मृदु मध्याधिमात्रा दुःखार ज्ञानकल्पना इति प्रतिपक्ष भावनम. So like I said, this sutra elaborates the dissensions and the misguided efforts that hinder progress in yoga. थोडक्यात या सूत्रामध्ये योग मार्गावर आपली प्रगती कशी काय म्हणजे काय अडथळे येतात आणि कशी काय प्रगती आपली डिस्टर्ब होते हे सांगितलं गेलेलं आहे. आय विल रीड त्याचं सूत्राचा अर्थ वाचते. ऍक्शन्स अरायझिंग आउट ऑफ परवर्स थॉट्स like hinsa, etc., are either performed by oneself, got done by another, or approved by whoever is doing it. Performed either through anger, greed, or delusion, and can be mild, moderate, or intense. Just one minute. Moderate or intense, that they are the causes of infinite misery and unending ignorance. This is the contrary thought. बरं, मराठीमध्ये समजावून सांगते बघा. जे काय वितर्क जे आहेत ना, वितर्क कुठले आहेत? हिंसा, सत्य म्हणजे खोटं बोलणं, हे जे यम नियम जे वितर्क आहेत, हे वितर्क हिंसासारखे वितर्क हे वितर्काचे जे ऍक्शन्स आहेत, म्हणजे आपण जे आपल्या हातून घडणारे कर्म जे आहेत, हे कर्म वितर्कामुळे घडतात. ओके, चुकीचे कर्म वितर्कामुळे घडतात. कशाचा वितर्क होतो? हिंसा इत्यादींचा. मग आता हिंसा वगैरे जे आहे ते कृत असो म्हणजे तुम्ही केलेला असो, कारिता असो म्हणजे दुसऱ्यांकडनं करून घेतलेला असो, किंवा अनुमोदिता असो म्हणजे कोणीतरी चुकीचं केलंय त्याला तुमची मंजुरी असो असेल, अप्रुव्हल असेल. आता हे कशातनं घडतं? दिस इज परफॉर्म्ड आयदर थ्रू अँगर, ग्रीड और डेल्युजन. सो त्यांनी 3 शब्द जे आपल्याला दिलेले, लोभ, क्रोध, मोह. या लोभ, क्रोध, मोहमुळे हे चुकीचे ऍक्शन आपण कॅरी आउट करतो किंवा चुकीचे कृत्य आपण करतो. बरं, आता हे जे लोभ, मोह आणि लोभ, क्रोध आणि मोह जे आहे हे मृदू, मध्य किंवा अधिमात्रा असू शकतं. म्हणजे माइल्ड, मॉडरेट और सिव्हिअर असू शकतं. आणि शब्द वापरलेला आहे दुःख, अज्ञान, अनंता फल. अरे, सो दुःख आणि अज्ञान अनंत आपल्या पदरी पडतं. असा केल्यामुळे अनंत दुःख आणि अज्ञान आपल्या वाट्याला येतं. ह्याचा प्रतिपक्ष करायचा आहे. अरे, कळलंय? आलं लक्षात? मराठीत एक सलग अर्थ सांगा ना. सूत्राचा मराठीत एक सलग अर्थ. प्रतिपक्ष म्हणजे काय? प्रतिपक्ष करायचा म्हणजे काय? प्रतिपक्ष म्हणजे विरोध करायचा. काल आपण प्रतिपक्ष भावना बघितला, त्यांचा विरोध, त्याचा विरुद्ध विचार करायचा किंवा विरुद्ध कार्य करायचं. ऑपोजिट ऍक्शन, ऑपोजिट थॉट, ऑपोजिट फिलिंग आणायचं. कालच आपण हे बघितलं. वितर्क बाधे ना प्रतिपक्ष भावना. जर वितर्क काढायचा आहे आपल्याला, वितर्काने अनंत दुःख आणि अज्ञान आपल्याकडे येतं आणि ते जर आपल्याला काढायचंय तर तो जे काही वितर्क आहे, जे काही आहे त्याचा विरोध, प्रतिपक्ष करायचा. म्हणजे हिंसा तर अहिंसा, असत्य सत्य, स्थेय अस्तेय. यू गेट इट? सो जे यम आहे ह्याचा विरोधी ऍक्शन. मी असं आहे ना, ह्याच्यामध्ये ते 3 गोष्टी सांगतायत. ही इज मेकिंग, पतंजली इज मेकिंग 3 डिफरंट पॉइंट्स. म्हणजे ते पॉइंट्स एकमेकांना लागू नये म्हणून ते सलग जरा सांगणं कठीण आहे. मी प्रयत्न करते. ओके, वितर्कामधून हिंसा सारखे घ्या लिहून. वितर्कामधून
हिंसा सारखे कृत्य, हिंसा सारखे कृत्य जे घडून येतात, हिंसा सारखे कृत्य जे घडून येतात ते 3 प्रकारे असतात. हिंसा सारखे कृत्य जे घडून येतात वितर्कामधून ते 3 प्रकारे असतात. कृत म्हणजे स्वतः केलेले, कारिता म्हणजे दुसऱ्याकडून घडून करून घेतलेले. आपण म्हणतो ना सुपारी दिली तसं दुसऱ्यांकडनं करून घेतलं, हा, किंवा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली. आपण असे हे वाक्य वी यूज दीज सेंटेन्सेस, राईट? सो गॉट डन बाय अनदर, कारिता किंवा अनुमोदिता म्हणजे चुकीच्या गोष्टीला मंजुरी देणे, अप्रुव्हल देणे. त्याचे हे 3 प्रकारे आपण वितर्क घडवून आणतो. हे वितर्क लोभ, क्रोध आणि मोहातनं घडतात. हे वितर्क लोभ, क्रोध आणि मोह ह्याच्यातनं घडतात. आणि ते मृदू म्हणजे माइल्ड, मध्य म्हणजे मॉडरेट आणि आधी मात्रा म्हणजे इंटेन्स असू शकतात. हे मृदू, मध्य आणि आधी मात्रा असू शकतात. हेच अनंत. सुप्रियाताई आणि स्नेहल तुमचा ऑडिओ बंद करा. सुप्रिया प्लीज ऑडिओ बंद कर. नेहमी सो आणि ह्याचे कारण, ह्या कारणाने अनंत दुःख आणि अज्ञान तयार होतात. अनंत दुःख अज्ञान आपल्याकडे येतात किंवा आपल्या अनुभवात येतात किंवा आपल्या पदरी पडतात. अनंत दुःख आणि अज्ञान ह्याचा प्रतिपक्ष भाव तयार करायचा आहे. बरे, मी थोडस डिटेल तुम्हाला ना डायरेक्ट व्यास भाषामधनं थोडस वाचून दाखवणार आहे. पण थोडक्यात म्हणायचं तर इन शॉर्ट, प्रतिपक्ष भावनम कॅन रेड्यूस अँड डिस्ट्रॉय वितर्क. एका वाक्यात सांगितलं तर प्रतिपक्ष भाव ठेवल्यामुळे वितर्क कमी करत आपण त्यांचा अंत करू शकतो. वितर्काचा अंत करता येतो. प्रतिपक्ष इज कॉन्ट्ररी थॉट, डिस्क्रिमिनेटिव्ह फॅकल्टी ऑफ द माइंड. खास करून योगीन should take particular care of this. Then only the purest form of yogic virtue appears. योग कृपा, योग प्रसाद जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपण ह्या गोष्टीचा खूपच कटाक्षाने, खूपच बारीक लक्ष द्यायला हवं. मी हिंसा नाही केली, पण मी दुसऱ्यांकडनं करून घेतली. बरं, मी दुसऱ्यांकडनं करून पण नाही घेतली, पण कुठेतरी हिंसा होते, त्या हिंसाला मी मान्यता दिली किंवा मी त्याला म्हटलं की येस, बरं झालं, असंच करायला हवं होतं, फाशीच द्यायला हवं होतं, मारायलाच हवं होतं. हा विचार सुद्धा योग मधला बाधा बनतो. तर त्याचा प्रतिपक्ष करायचा आहे की नाही, मी असं म्हणता कामा नये. तो पण आत्मा आहे, मी पण आत्मा आहे. झालं असेल काहीतरी, देव त्याला क्षमा कर. अगदी जीससनी पण म्हटलंय की गॉड प्लीज फॉरगिव्ह देम, दे नो नॉट व्हॉट दे आर डुइंग. अगदी जीसस क्राइस्ट त्यांना ह्याच्यावर क्रॉसवर चढवलेलं असताना जीसस प्रार्थना करतात की फादर इन हेवन प्लीज फॉरगिव्ह देम, दे नो नॉट व्हॉट दे आर डुइंग. त्यांना क्षमा करा, कारण त्यांना कळत नाहीये की ते काय करतात. सो हा प्रतिपक्ष भाव झाला. नाहीतर मला मारतायत तर महाराज त्यांना असं नाही.
आलं लक्षात काय ते सांगतात. आणि दुसरं ते मुद्दे असे मांडतात तिथे पतंजली, की हे वितर्क जे आहे, हिंसासारखे वितर्क जे आहे, हे लोभ क्रोध आणि मोहमधनं निर्माण होतात. म्हणून मग दुसऱ्या योग्याचं काम काय झालं? लोभ क्रोध आणि मोह पूर्णपणे टाळणे, त्याच्या आहारीच जाऊ नये, म्हणजे मग पुढच्या गोष्टी घडणार नाही. आणि दुसरं बघा, अजून पुढे मुद्दा ते म्हणतात की हे जे आहे ते मृदू मध्य किंवा आधी मात्रा प्रमाणात, त्याचं प्रमाण अगदी सटल असेल, सूक्ष्म असेल, मृदू किंवा मध्य असेल किंवा आधी मात्रा, कुठल्याही प्रमाणामध्ये ते मान्यता त्याला द्यायची नाही. जर तुम्ही दिली तर त्याचं फलरूप म्हणून तुमच्या पदरी अनंत दुःख आणि अनंत अविद्या हे तुम्हाला सहन करावं लागेल. बरे, सो खूप स्पेसिफिक, पतंजली इज मेकिंग अ व्हेरी स्पेसिफिक पॉइंट ओव्हर हिअर. इट शुड नॉट बी मृदू मध्य और मात्रा. नाही ते काय थोडस, मतलब आपण म्हणतो ना सफेद झूठ चलता है, पण सफेद झूठ पण नाही बोलणार आहे. जो योगी आहे त्यांनी म्हणजे त्याच्याने काय कोणाचं कुठे काय नुकसान होतं, आहेत घरी पण नाहीये म्हणून सांगितलं तर काय बिघडतं. असे जे छोटे छोटे आहेत, आपण जेव्हा अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रहाचं पालन करतोय तेव्हा योगीसाठी देयर इज नो कन्सेशन. कुठल्याही प्रकारचं ह्या पाचही गोष्टींमध्ये त्याला कुठलंच कन्सेशन नाही, हे समजून घ्यायचंय. आणि जर कन्सेशन घेतलं तर त्याचा परिणाम, फलरूप आपल्याला दुःख हे सहन करावं लागेल. मी थोडस व्यास भाषेमधले 2 पॅराग्राफ आहेत, आय वुड लाईक टू रीड इट आउट टू यू. सो या, सो 2.34 चं त्यांनी सांगितलं की actions arising out of perverse thoughts like injury etc are either performed by oneself, got done by another or approved, which are performed either through anger, greed or delusion, and they can be mild, moderate or intense, and that they are the causes of infinite misery and unending ignorance, is the contrary thought. प्रतिपक्ष. आता बघा, ऑफ दीज इंजुरी कॅन बी ऑफ 3 काइंड. हे इंटरेस्टिंग आहे म्हणून वाचून दाखवते, नोट्स नाही घेतले तरी चालेल. ऑफ दीज इंजुरी कॅन बी ऑफ 3 काइंड. ओके, 3 प्रकारचे जी हिंसा होऊ शकते. either done directly, got done by another or approved when so done by another. Each one of these again is of 3 kinds. स्वतः केले, दुसऱ्याकडनं करून घेतले किंवा केलेलं विटनेस केलं तुम्ही. सो हे तिन्ही पण आहे ते परत 3 प्रकारचे आहेत. थ्रू ग्रीड ॲज किलिंग अन ॲनिमल फॉर स्किन अँड मीट. आता त्या काळामध्ये हे व्यास एक्सप्लेनेशन आहे. सो त्यावेळेला जनावरांना मारायचे तर काय, एक तर मांस पाहिजे किंवा मग त्याची कातडी पाहिजे, स्किन पाहिजे त्याच्यासाठी. सो थ्रू ग्रीड, थ्रू अँगर किंवा अँगर, राग कशाचा असतो? दिस मॅन हॅज डन मी अ हार्म, देअरफॉर कॅन बी हार्म. त्यांनी मला मारलं, ह्याला मार मिळालाच पाहिजे. थ्रू डेल्युजन, आता तिसरं जे आहे लोभ, as in animal sacrifice for acquiring merit. पुण्य प्राप्त करण्यासाठी ॲनिमल सॅक्रिफाईस म्हणजे काय म्हणायचे त्याला, प्राण्यांना बळी. सो ते बळी देणं जो प्रकार होता हा तिसरा. सो लोभ क्रोध मोह, ग्रीड, अँगर अँड डेल्युजन अगेन कॅन बी ऑफ 3 काइंड्स. ओके, mild, moderate and intense. Thus, injury म्हणजे हिंसा can be of 27 varieties. Alright? आता हे पुन्हा ऐकाल तेव्हा तुम्ही गणित मांडू शकता. Mild, moderate and intense can each be of 3 kinds. Gently mild, moderately mild, extremely mild. Gently moderate, moderately moderate and extremely moderate.
and gently intense, moderately intense, and violently intense. In this way, hinsa, injury, can be of 81 varieties. Alright? This again becomes innumerable because of varieties due to customary restrictive injunctions. Vikalpa and samuchaya. विकल्प म्हणजे ऑप्शन, सॅक्रिफायसिंग दिस ऑर दॅट अॅनिमल. मग हा प्राणी नाही चालत, तो प्राणी चालतो बळीसाठी, राईट. मग ह्याच्यामध्ये विकल्प तयार होतात. अँड समुच्चय म्हणजे कलेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल, सॅक्रिफायसिंग एव्हरी काइंड ऑफ अॅनिमल. म्हणजे एखादं वन पेटवलं तर त्याच्यामध्ये सगळेच गेले, राईट. ती पण हिंसा. ॲज लिव्हिंग क्रिएचर्स आर इनन्युमरेबल. कारण जीवात्मा किती आहेत? अनंत आहे. तो अनंत जीवात्माप्रमाणे हे घडतं. दिस सॉर्ट ऑफ क्लासिफिकेशन इज ऑल्सो ऍप्लिकेबल इन द केस ऑफ असत्य, स्थेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, अपरिग्रह. ओके. सो हे जे हिंसाचं त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, हे अशा पद्धतीने मल्टिप्लाय होत अनंत प्रकारे आपल्याकडनं हिंसा जाणून, अजाणपणे, कॉन्शियसली, अनकॉन्शियसली घडून येऊ शकतं. सो थिंक अबाउट टू व्हॉट एक्सटेंट वी हॅव टू बी अलर्ट अँड अवेअर, टू व्हॉट एक्सटेंट वी हॅव टू बी vigilant, that hinsa, अहिंसा, स्थेय, ऑल दीज 5 yamas, ह्याचं उल्लंघन आपल्याकडनं होणार नाही. किती पातळीवर त्याची सजगता आपल्याला ठेवायला लागेल त्याचा इकडे अंदाज येतो. सो इज दिस क्लिअर? हा सूत्र स्पष्ट झालेला आहे का? या सगळ्या गोष्टींचा प्रतिपक्ष ठेवायचा आहे. वितर्क, आणि त्याच्याने काय होणार आहे? वितर्क बाधेनं वितर्काचा अंत होणार आहे, किंवा वितर्काचा प्रतिपक्ष भाव केल्याने अंत आपण करू शकणार आहोत. Okay, so this was 2.34. Now we move on to 2.35. क्लिअर आहे ना? हे दोन्ही सूत्र आले ना लक्षात? आता आपण पुढचे सूत्र जे आहे त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? बिफोर दॅट, जस्ट लेट मी चेक वन मेसेज आउट हिअर. आवाज क्लिअर नाही, बोलताना आवाज क्लिअर आहे. ओके. कदाचित मी मान खाली घेतल्यामुळे आवाज मध्ये डिस्टॉर्शन येत असेल. ठीक आहे. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट सूत्र. पुढचं सूत्र जे आहे 2.35 पासूनचे जे सूत्र आहे ह्याच्यामध्ये आपल्याला पतंजली फलप्राप्ती सांगतात. ओके. इफ यू प्रॅक्टिस हिंसा, ज्या एक्सटेंट पर्यंत प्रॅक्टिस करायला सांगितलेलं आहे अहिंसाचं, सो इफ यू प्रॅक्टिस अहिंसा टू दॅट एक्सटेंट, तर काय मिळणार? मला काय मिळणार? ओके. आपला प्रश्न, आपल्याला मला काय मिळणार हे कधीच संपणार नाही. सो अहिंसा केल्याने मला काय मिळणार? सत्य बोलल्याने मला काय मिळणार? स्थेय केल्याने मला काय मिळणार? ब्रह्मचर्य, अपरिग्रहाच्या पालनाने मला काय फायदा होणार? हे ते इकडे विचारतायत, राईट. सो त्याचे फायदे आता पुढचे 5 सूत्र ते देत आहेत. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैर त्याग. हा अहिंसाचा फायदा इकडे सांगितला जातोय. व्हॉट इज द बेनिफिट ऑफ द प्रॅक्टिस ऑफ अहिंसा? आता अहिंसा प्रतिष्ठायाम, अहिंसा वी ऑल नो, नॉन व्हायलन्स, करेक्ट. प्रतिष्ठायाम म्हणजे प्रतिष्ठित होणे, फर्मली एस्टॅब्लिश. प्रतिष्ठायामचा अर्थ आहे फर्मली एस्टॅब्लिश. तत्, तत् म्हणजे त्याचा, कोणाचा? जो अहिंसाचं पालन करतोय त्याचा. तत् हिज, तत् इज हिज, द वन हु इज प्रॅक्टिसिंग द यमास, हिज. सन्निधो, सन्निधो म्हणजे त्याच्या आसपास किंवा त्याच्या जवळ किंवा त्याच्या प्रेझेन्स मध्ये, इन हिज प्रेझेन्स ऑर हिज विसिनिटी. वैर, वैर म्हणजे हॉस्टिलिटी, अॅनिमॉसिटी, वैर भाव म्हणतो ना आपण, एनिमिटी. वैर. त्याग, हा वैराचा त्याग होतो. त्याग इज फोरसेकिंग, गिव्हिंग अप, निघून जाणे, not happening anymore, forsaking. When ahimsa is practiced in thought,
speech and action, practice नाही. When ahimsa in thought, speech and action is established, pratisthayam, established, all beings coming near him cease to be hostile. अहिंसा जेव्हा आपण स्थापित करतो, प्रतिस्थापित करतो, प्रतिष्ठायाम करतो, तेव्हा आपल्या जवळ, आपल्या आसपास येणारे जे आहेत त्यांचा वैराचा त्याग होतो. म्हणजे आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये वैरभाव येत नाही. Anybody who is in my auric field, anybody who is in my energy field, anybody who is in my vicinity, who is in my surroundings, त्याला माझ्याबद्दल कुठलाही वैरभाव होत नाही, will not feel enmity towards me. When the desire to do harm or retaliate even under provocation. ओके, पण अहिंसा कुठल्या एक्सटेंट पर्यंत पालन करायचंय? जेव्हा आपल्याला प्रचंड राग आला असेल, काहीही झालं, आपल्याला कितीही ट्रिगर केलेलं असू दे, आपल्याला कितीही टोचलेलं असू दे. म्हणजे मी आत्ताच तुम्हाला जीसस क्राइस्टचं उदाहरण दिलं की अगदी त्यांना क्रॉसवर त्यांना खिळे मारून त्यांना बांधलेलं, ठोकलेलं होतं. त्या क्षणामध्ये पण त्यांच्या मनामध्ये वैरभाव नव्हता. इथे पतंजली म्हणतात की आपण जर अहिंसेचं पालन केलं तर आपल्याबद्दल वाईट भावना, चुकीचे विचार, आपल्याला दुःख द्यायचं, आपल्याला त्रास द्यायचा, आपल्या आजूबाजूमध्ये असलेल्या लोकांच्या मनात ते येणार नाही. आणि आपल्या मनात तर नाही, राईट? सो वैरभावाचा त्याग होतो. इट्स अ म्युच्युअली हॅपनिंग थिंग, यु नो. आपल्या मनात दुसऱ्यांबद्दल वैर नाही, त्यांच्या मनात आपल्याबद्दल वैर नाही. सो दिस इज द बिगेस्ट बेनिफिट. इथे पतंजलीने सांगितलं अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. वर्स्ट काइंड ऑफ पीपल तुमच्या आजूबाजूला किंवा वर्स्ट काइंड ऑफ प्राणी तुमच्या आजूबाजूला असेल, पण तुम्हाला तो त्रास देणार नाही. त्याशिवाय जंगलामध्ये बिनधास्त तप करायला बसायचे का? अगदी योगी जे लोक होते त्यांच्या अंगावर वारूळ तयार व्हायचं ना, त्या अँट. बट दे वुड बी अनइन्ज्युअर्ड, अनहार्म्ड. कसं व्हायचं? कारण त्यांनी हिंसेचा त्याग केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणाचाही हिंसात्मक अनुभव त्यांच्यामध्ये येणार नाही. मूव्ह ऑन टू दिस वॉज 2.35. 2.36 मध्ये सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम. सत्याचं पालन, सत्य प्रतीत केल्याने काय आपल्याला मिळणार आहे? सत्य म्हणजे ट्रुथफुलनेस, शब्दार्थ क्रिया. सत्य इज ट्रुथफुलनेस, क्रिया इज ऍक्शन, फल इज रिझल्ट किंवा परिणाम. आश्रयत्वम, आश्रयत्वम म्हणजे त्याचा आश्रय, म्हणजे इथे फाउंडेशन या अर्थाने, त्याचा फाउंडेशन किंवा त्याचं सबस्ट्रॅटम ज्याला आपण म्हणतो ते. When established in Satya, the yogi's words become so potent that whatever he says comes to realization. आता इथे आपण सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम. आता हे सत्याचं पालन, जेवढ्या अहिंसा, सत्य, ह्याचं पालन तुम्ही जेवढ्या प्रमाणात कराल ना, तेवढ्या पर्सेंटेज मध्ये तुम्हाला फल मिळेल. ओके, बट हिअर we are talking about a yogi who is practicing ahimsa, satya. तर असा योगी जो सदैव सत्य बोलतो, त्याची वाचा शुद्धी इतकी होते की त्याच्या तोंडामधनं निघालेला श्राप किंवा वरदान हे तसंच्या तसं फलित होतं किंवा मॅनिफेस्ट होतं. वेदर इट इज अ ब्लेसिंग और अ कर्स, ती पॉवर त्यांना मिळते. त्या अर्थाने क्रियाफलाश्रयत्वाकडे सांगितलं गेलेलं आहे. आता तुम्ही आणि मी तर त्या एक्सटेंट पर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही, पण समजा आपण बऱ्यापैकी मनातनं खरंच बोलणं किंवा खोटं बोलू नये एवढा जरी आपण, तर आपले जे काही कार्य आहे, क्रियाफलाश्रयत्व, आपण जे काही काम करतो ते फलित
होतं किंवा इट रीचेस कन्क्लुजन किंवा त्याचं फ्रुशन होतं, म्हणजे काय, ते फलित होतं की ते काम पूर्ण होतं. कारण स्वभावाने आपण खोटं बोलत नाही. बट इट हॅज टू बी इन थॉट, वर्ड अँड डीड, हे मात्र विसरायचं नाही. ओके. So, when established in Satyadho, Yogi's word becomes so potent that whatever he says comes to realization. As long as तुम्हाला आठवतंय आपण ते कॉफीचा एक्झाम्पल घेतलेला, तो कॉफीचा विचार पण नको यायला, राईट, त्या अवस्थेपर्यंत आपल्याला पोचायचंय. तसंच खोटं बोलायचा विचाराचा अंकुर सुद्धा मनात नाही. सो दॅट इज व्हॉट नॉट वन सेल शुड होल्ड बॅक ऑर डिसएग्री, म्हणजे शरीरातला एक पेशीचा पण विरोध नसला पाहिजे सत्य बोलण्याच्या बद्दल. एक एक पूर्ण अंगाने, पूर्ण बीइंग, विथ युअर होल बीइंग यू विल स्पीक द ट्रुथ. तेव्हा जाऊन हे फल आपल्याला मिळतं की आपल्या शब्दांमधली ताकद अशी बनते की बोललेलं तसंच्या तसं घडतं. राईट. ओके, let's move on to 2.37. The next, अस्तेय. अस्तेय प्रतिष्ठायाम सर्वरत्नोपस्थानम. शब्दकोड बघूया. अस्तेय, अस्तेय म्हणजे नॉन कॉव्हिटसनेस, मी तुम्हाला समजवलेलं, डिझायरलेसनेस. स्थेय, इच्छा नाही, तो घेणं नाही, दुसऱ्याची वस्तू मला मिळावी किंवा ते मला पण हवं हे मनात येऊ नये. अस्तेय. सर्व अस्तेय. आता प्रतिष्ठायाम तुम्हाला माहितीये, प्रतिष्ठायाम म्हणजे अस्तेयामध्ये फिरवल्यानंतर अस्तेय प्रतिष्ठायाम. सर्व म्हणजे सर्व, ऑल. रत्न, रत्न म्हणजे जेम्स किंवा प्रेशियस थिंग्स. सो रत्न म्हणजे खऱ्या अर्थाने रत्न घ्या तुम्ही, किंवा जे मौल्यवान वस्तू आहे ना, आणि ती ऍनिमेट किंवा इनॅनिमेट कशीही असू शकते. रत्न. उपस्थानम, उपस्थानम म्हणजे आपल्याकडे येतात, अपकमिंग, कमिंग अप किंवा अप्रोचिंग, ते आपोआप सगळे रत्न आपल्याकडे येतात. सो अस्तेय प्रतिष्ठायाम सर्व रत्नोपस्थानम म्हणजे सगळे रत्न, सगळे रिचेस, ऑल द वेल्थ, whether it is the wealth of knowledge or wealth of money or wealth of whatever it is. So all kinds of wealth will come to us जर आपण अस्तेयाचं पालन केलं तर. All riches are showered on us. Being without desires, he effortlessly attracts precious things materially and figuratively. योगीला काय पाहिजे? योगीला मोक्ष पाहिजे, राईट. सो ज्याला जे पाहिजे ते मिळेल त्याला. सर्व रत्न म्हणजे जे काय त्याच्यासाठी रत्नमान्य आहे किंवा रत्नप्रमाणे आहे, इट्स लाईक द मोस्ट प्रेशियस थिंग फॉर हिम, दॅट ही विल बी एबल टू अचीव. वी मूव ऑन टू द नेक्स्ट 2.38. ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभ. ब्रह्मचर्य म्हणजे कॉन्टिन्यून्स. मी तुम्हाला ब्रह्मचर्य कालच शिकवलं. वीर्य काल का परवा. वीर्य, वीर्य म्हणजे काय? एनर्जी, विगर किंवा पोटेन्सी. एनर्जी, विगर किंवा पोटेन्सी. सो वीर्य इज एनर्जी, विगर, पोटेन्सी. लाभ, लाभ म्हणजे मिळतं, अक्वायर्ड, मिळतं. ब्रह्मचर्याचा पालन केल्याने वीर्याचा लाभ होतो. आता आपण जर आयुर्वेदा बघितलं तर आयुर्वेदामध्ये सप्तधातू आहे ना, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, राईट. आणि त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे वीर्य, राईट, विच इज विगर. वीर्य इज नॉट समथिंग फिजिकल, इट इज म्हणजे शारीरिक असं नाहीये, इट इज अ क्वालिटी. आणि ते वीर्य सगळीकडे पसरतं. असं नाही होऊ शकत की वीर्य फक्त रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मध्ये आहे, असं नाही होत, राईट. सो जसं शुक्राणू आहे तसं नाही. सो वीर्य इज द विगर ऑर द एनर्जी. सो वीर्य हॅज, आता वीर्य मध्ये आयुष्य निर्माण करायची ताकद आहे.
ओके, लाईफ क्रिएट करायची ताकद आहे. आयुष्य निर्माण म्हणजे एक नवीन लाईफ क्रिएट करायचं. इट इज कॉल्ड अज लाईफ फोर्स. हा, रेकी पण म्हणतात त्याला. वीर्य कम, रेकी इज ऑल्सो अ काइंड ऑफ एनर्जी, लाईफ फोर्स. ओके, दिस लाईफ फोर्स हॅज टू बी यूज फॉर रीचिंग समाधी. आता हा वीर्य आपण कशासाठी वापरणार? समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी. सोनी प्लीज गो आउट. आम्ही ही आलं लक्षात? सो बघा 1.20चं सूत्र आठवा. श्रद्धा, वीर्य, स्मृती, समाधी, प्रज्ञापूर्वक इतरेषाम. आठवलं? ऍट दॅट टाइम वी हॅड डिस्कस वीर्य इन डिटेल. सो ब्रह्मचर्याचं पालन केल्याने वीर्याचा लाभ होतो. एक्स्ट्रा यू गेट दॅट बिगर, दॅट एनर्जी. आणि त्या एनर्जीचा, त्या शक्तीचा, त्याला शक्ती म्हणतो, त्या शक्तीचा वापर आपण आपल्या साधनामध्ये, आपल्या समाधी अवस्थेत प्राप्त करण्यामध्ये वापर करू शकतो. आणि लेट अस गो ऑन टू द लास्ट. यम इज अपरिग्रह. अपरिग्रहाचं सूत्र आहे विच इज 2.39. अपरिग्रह स्थैर्य जन्म कथनता संबोध. अपरिग्रह स्थैर्य जन्म कथनता संबोध. अपरिग्रह म्हणजे नॉन एक्सेप्टन्स, परिग्रह न करणे. गिफ्ट, possessions, थिंग्स, सारखं वस्तू गोळा करणे, लोकांकडनं गिफ्ट देणे आणि सगळं साठा करून ठेवणे, राईट. सो अपरिग्रह. स्थैर्य म्हणजे अपरिग्रहामध्ये स्थिर झाल्यामुळे अपरिग्रह स्थैर्य. जन्म, जन्म म्हणजे बर्थ. ओके. कथनता, कथनता म्हणजे हाऊ, इन व्हॉट मॅनर, म्हणजे जन्म कसा होणार. कथनता म्हणजे कुठल्या पद्धतीने. कथनताचा अर्थ लिहा, कुठल्या पद्धतीने, इन व्हॉट मॅनर. संबोध, संबोध त्याचा बोध म्हणजे ज्ञान. अपरिग्रह स्थैर्य जन्म कथनता संबोध म्हणजे जन्माचा ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे काय? नॉलेज ऑफ द पास्ट अँड द फ्युचर लाईव्ह अनफोल्ड. आपल्या मागचा जन्म, पुढचे जन्म ह्याचं संपूर्ण ज्ञान आपल्याला मिळतं. आपण मागे पुढे, मागचे जन्म, पुढचे जन्म हे बघू शकतो. हू एम आय, व्हॉट वॉज आय, व्हॉट आय विल आय बी इन द फ्युचर. आता मी कोण आहे, आधी मी कोण होती, आणि भविष्य काळामध्ये, पुढच्या जन्मामध्ये मी कोण होणार आहे ह्याचं ज्ञान प्राप्त होतं. आत्ता का नाही होत आपल्याला? आत्ता का बरं आपल्याला मागे कोण होतो आणि पुढे काय होणार आहे ह्याचं ज्ञान जन्माचा आत्ता आपल्याला का नाही आहे? फॉर द सिम्पल रिझन, आपण आहे त्या शरीराला अटॅच आहोत. आत्ताचं जे अस्तित्व आहे त्याचं अटॅचमेंट असल्यामुळे आपल्याला मागचा पुढचा ज्ञान प्राप्त नाहीये. So attachment to body and objects stand in the way of the knowledge of the past and the future. Make the body completely steady and effortless. शरीराला एवढं स्थिर करायचं आहे की सहज अवस्थेमध्ये ते स्थिर राहिलं पाहिजे. ओके. हा जो आहे ना अपरिग्रह, सगळ्या यमांमध्ये ना सगळ्यात सटल आहे, ते सूक्ष्म आहे आणि त्यामुळे त्याचं पालन करणं पण मुश्किल आहे, कारण त्याचा बोधच होत नाही. ऑलराईट, लक्षात येत नाही की आपण हे असं करतोय, कारण इट इज व्हेरी व्हेरी सटल. सो दिस वॉज 2.39. ऑलराईट, आय थिंक वी विल स्टॉप हिअर. टुमॉरो, उद्या वी विल बी डुईंग नियमांचे फल. आपण उद्या बघूया. ऑलराईट, वी विल बी डुईंग दोज टुमॉरो. So we will stop here.